विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेमध्ये आपण संगणकावर असलेल्या पेंट टूलचा वापर करून विविध आकार कसे तयार करावे हे शिकलो। आज आपण हे आकार घेऊन आपण आकर्षक असं वेगळे चित्र कसं तयार करू शकतो, म्हणजे हे आकार असेंबल करून आपण वेगळे चित्र तयार करू शकतो का, किंवा पेन्सिल टूलचा वापर करून वेगळे चित्र आपण रेखाटण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत। चला तर आज आपण एक छोटंसं घर तयार करण्याचा प्रयत्न करूया। ओके, चला। घर नको, मग खेळणी तयार करायची। बरं, चला मग एक गाडी तयार करण्याचा प्रयत्न करू आपण। चालेल? ओके, मग गाडी तयार करण्यासाठी आपल्याला हे आपल्या डोक्यात आणावं लागेल की गाडीचा जो आकार आहे त्या आकारांमध्ये कोणत्या प्रकारचे आकार असू शकतात। अगदी बरोबर। बघा, गाडीचा पुढचा भाग किंवा त्याची बॉडी हे जर विचार केला तर ते रेक्टँगल साईज तिथं वापरल्या गेलेले असतात। बरोबर, अगदी। नंतर गाडीच्या चाकांचा विचार केला तर कोणता आकार असेल मुलांनो? अगदी बरोबर, गोल चाक असतात, म्हणून आपल्याला या ठिकाणी सर्कल घ्यावं लागेल, नाही का? चला मग आपण पहिल्यांदा रेक्टँगल निवडू। रेक्टँगल निवडल्यानंतर माऊसच्या राईट बटनाला क्लिक करायचं आणि त्या रेक्टँगलला अशा प्रकारे उभा रेक्टँगल अशा प्रकारे ताणून घ्यायचं आहे। झालं? आता ह्याच रेक्टँगलला डबल ना क्लिक करायची आणि दुसरा रेक्टँगल आपल्याला जोडायचा आहे, म्हणजे आपल्याला ट्रक तयार करता येईल। या पद्धतीने आपण आता ही झाली तुमची बॉडी। आता आपल्याला या ठिकाणी या ट्रकला या पद्धतीने इकडे डोर करून घ्यायचा आहे। ओके, नाही का? आता इकडे खाली उतरण्यासाठी छोट्या छोट्या पायऱ्या असतात ना ट्रकच्या, तर ते आपण या बाजूला करूया। त्याच्या या पद्धतीने दुसरी तिसरी एक पायरी छोटीशी। ओके, आता या ट्रकला आपल्याला चाक जोडायची आहेत। चाक, व्हेरी गुड। हे चाक अशा प्रकारे जोडायचं आहे। आता पुढचं चाक घेऊयात, मागचं एक चाक घेऊ। अशा प्रकारे छानशी गाडी तयार झाली। आवडली ना तुम्हाला? व्हेरी नाईस। अशाच प्रकारे तुम्ही बस पण तयार करू शकता। कसं? चलो मी सांगतो तुम्हाला। या पद्धतीने एक रेक्टँगल घेतला, त्यानंतर छोटासा दुसरा रेक्टँगल घेतला, त्यानंतर हे रेक्टँगल आपण अशा प्रकारे जोडून घेतले। थोडं तिरकस घेतलं याला आपण, नाही का? झालं। त्यानंतर इकडे विंडो टाकून घेतले आपण, एक आणि दोन। त्यानंतर या कारला दोन चाक। थोडस पुढे घेऊया, कंट्रोल सी करू, कंट्रोल व्ही करू, दुसरं चाक या मागे मागच्या दिशेला। ओके, झाली बघा दुसरी कार झाली। आपण अशाच प्रकारचे चित्र काढू शकतो बरं का? चला आपण बघूया। आता ही मोठी कार आपण बनवत आहोत। अशा प्रकारे आपण पेन्सिल टूलचा वापर करून कार तयार करू शकतो, नाही का? आता मला वाटतंय हे इरेज करून टाकावं, ते चांगलं दिसत नाहीये, म्हणून मी काय करेल, इरेजर घेईल आणि त्याला थोडा मोठा करेल। इरेजरला
थोडा मोठा करेल म्हणजे मला पटकन त्याला इरेज करता येईल. अशा प्रकारे मी हे सगळे चित्र इरेज करू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, ही झाली माझी गाडी तयार. या गाडीने मला सेव्ह करायचं म्हणजे हे चित्र मला माझ्या संगणकावर सेव्ह करून ठेवायचंय, जतन करून ठेवायचंय. तर मी काय करायला हवं, सगळ्यात पहिल्यांदा इकडे राईट बाजूला बघा फाईल नावाचे टॅब आहे. या फाईल नावाच्या टॅबवर क्लिक केलं, त्यानंतर खाली अशा प्रकारचे वेगवेगळे नाव येतील. याच्यात मला पहिलं नाव दिसेल सेव्ह आणि दुसरं असेल सेव्ह ॲज. सेव्हला क्लिक केलं तर ते सेव्ह होऊन जाईल तुमच्या कम्प्युटरवर. आणि सेव्ह ॲजला जर तुम्ही गेला तर तुम्हाला ही चित्र काय म्हणून कोणत्या प्रकारामध्ये सेव्ह करायचं आहे, PNG मध्ये करायचं आहे, JPEG मध्ये करायचं आहे, BMP पिक्चरमध्ये करायचं आहे, GIF मध्ये करायचं किंवा अदर फॉर्मॅटमध्ये करायचं ते आपल्याला इथे येतं. आता हे काय आहे, हे चित्राचे वेगवेगळे रूप आहे. तर आपल्याला कुठल्या रूपात ते सेव्ह करायचं आहे हे आपल्याला आधी ठरवायचं असतं. समजा मला याला PNG फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचे, मी याला PNG ला क्लिक करेल. क्लिअर केल्यानंतर माझं इथं फाईलचं नाव येईल. मग समजा मी ही सागरने बनवलेली फाईल आहे म्हणून तो सागर हे नाव टाकेल. आणि ही PNG फाईल कुठं सेव्ह करायची, मला पिक्चर्समध्ये सेव्ह करायची आहे. मग मी काय करेल, त्याला सेव्ह या बटनावर क्लिक करेल आणि माझी ती फाईल पिक्चर्स या मध्ये सेव्ह होईल. म्हणजे मी कशी शोधणार हे बघा. आता मी इथं पिक्चर्समध्ये जाईल. पिक्चर्समध्ये गेल्यानंतर मला माझे सागर नावाची ही जी फाईल आहे या ठिकाणी सापडली, म्हणजे मी ती कधीही पाहू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, पेन टूलचा वापर करून आपण विविध आकार एकत्र करून ते